नमस्कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं प्रत्येक 15 दिवसाचं क्लीनिंग रूटीन शेअर करणार आहे। जर अशा पद्धतीने प्रत्येक 15 दिवसाला आपण हे रूटीन फॉलो केलं तर आपल्या घरात फारसा पसारा होणार नाही, घर नेहमीच नीटनेटकं स्वच्छ आणि घरातला प्रत्येक कोपरा न कोपरा हा नेहमीच चांगला असेल, म्हणजे स्वच्छ असेल। तर चला मग या 15 दिवसात आपल्याला आपल्या घरातली काय अशी स्वच्छता करायची आहे ज्यामुळे फार असा भारही आपल्यावर येणार नाही आणि आपलं घरही स्वच्छ राहील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला थोडी तरी हेल्प होणारच आहे। चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं येतं डोअरमॅट क्लीनिंग। आता तुम्ही मशीनमध्ये डोअरमॅट क्लीन करत असाल तर एकदमच सगळ्या डोअरमॅट तुम्ही केव्हाही मशीनमध्ये क्लीन करून घेऊ शकतात। तुमच्यासाठी ही फर्स्ट नंबरची क्लीनिंग नाही आहे, पण माझ्यासारख्या बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील ज्या डोअरमॅट हाताने धुवत असतील, तर आपल्याकडे 7 ते 8 डोअरमॅट असतील तर प्रत्येक 15 दिवसाला आपल्याला 2 ते 3 डोअरमॅट स्वच्छ करून घ्यायचे आहे। म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्या घरातील सगळ्या डोअरमॅट ह्या स्वच्छ निघून जातात। आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर वाळण्याचा प्रॉब्लेम असतो, तर हाताने स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही त्या डोअरमॅट मशीनमध्ये ड्रायरमध्ये टाकू शकता, म्हणजे त्या लवकर सुकतील। असं प्रत्येक 15 दिवसांनी आपण 2 ते 3 डोअरमॅट स्वच्छ केल्या म्हणजेच धुवून घेतल्या तर आपल्या घरातल्या सगळ्या डोअरमॅट ह्या ऑलमोस्ट क्लीन राहतील। तर प्रत्येक 15 दिवसांनी मी आउटडोअर क्लीनिंग करत असते, कारण जे एंट्रन्स आहे तिथे हे आर्टिफिशियल फ्लावर्स प्लांट्स आहेत आणि त्यावर धूळ बसते आणि घरात एंट्री होतानाच हे जर धुळीनं माखलेलं आउटडोअर दिसलं किंवा एंट्रन्स दिसलं तर ते बघणाऱ्यालाही चांगलं वाटत नाही आणि तिथून पॉझिटिव्ह एनर्जी येत नाही। तर एवढे छान ग्रीनरी प्लांट्स लावलेले आहेत तर ते स्वच्छ ठेवणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तर प्रत्येक 15 दिवसाला किंवा मग पॅसेज जेव्हा स्वच्छ होतो त्यावेळी मी पाणी टाकून ते स्वच्छ करून घेते। पण पॅसेज क्लीन होत नसेल तर पाणी जास्त टाकत नाही, कारण समोरच लिफ्ट आहे त्यामुळे पाणी स्प्रे करून घेते, कपडा ओला करते आणि पूर्ण जे एंट्रन्स आहे किंवा आउटडोअर आहे, जे प्लांट्स आहे, शूरॅक आहे, मेन डोअर आहे, ते सगळ्याच्या सगळं स्वच्छ करून घेते। प्रत्येक 15 दिवसाला आपल्याला स्विच बोर्ड क्लीन करून घ्यायचे आहे। दसरा दिवाळी आला किंवा गणपती असेल किंवा काही प्रोग्राम असेल आपल्या घरी, त्यावेळीच आपल्याला स्विच बोर्ड क्लीन करायचे असतात का? नाही ना। तर सारखे सारखे हात लागून ते स्विच बोर्ड काळे पडतात, त्यावर बरीच धूळ असते। प्रत्येक 15 दिवसांनी जर आपण असे स्विच बोर्ड स्वच्छ केलेत तर ते नेहमीच नवे वाटतील, कितीही जुने घर असू द्यात। पण अशा प्रकारे जर आपण क्लिनिंगचं रूटीन कंटिन्यू ठेवलं तर स्विच बोर्डही कधीच काळे दिसणार नाही, कारण सारखे बोट लागून ते काळे होतात आणि ते तसेच राहिले तर तो ऑटोमॅटिक त्याचा कलरही चेंज होतो, ते डाऊन होऊन जातात। कापडावर थोडं कॉलिन टाकून मी सगळे स्विच बोर्ड पुसून घेणार आहे। अगदी ओल्या कापडाने पुसलं तरी चालेल, फार जास्त पाणी टाकू नका आणि स्विचेस बंद ठेवून हे सगळं काम करा। तर बघू शकता की पहिले कसे काळे डाग होते आणि आता एकदम स्विच बोर्ड मस्त चमकतायत, चकचकीत दिसत आहेत। सगळ्यात जास्त आपल्याला आपल्या किचनची क्लिनिंग करावी लागते, कारण बऱ्याचशा वस्तू असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या किचनमध्ये जे आपण जेवण बनवतो त्याची स्टीम त्यावर उडते, चिकटपणा होतो। तर यामुळे आपल्याला सारखी सारखी क्लिनिंग करावीच लागते। तर प्रत्येक 15 दिवसांनी तुमच्या घरामध्ये किंवा किचन ओट्यावर असा कॉर्नर असेल किंवा तुम्ही स्टँड ठेवलं असेल, मग ते प्लॅटफॉर्मवर असू देत किंवा वर टांगलेलं असू देत, प्रत्येक 15 दिवसांनी ते स्वच्छ करूनच घ्या। कारण गॅसवर आपण जे पदार्थ बनवत असतो ते सगळं त्याची वाफ साईडला लागते आणि तिथे चिकटपणा होतो। म्हणून प्रत्येक 15 दिवसाला असा कॉर्नर किंवा जे स्टँड असेल ते स्वच्छ केलं तर चिकटपणाही निघून जातो आणि दिसायलाही ते छान वाटतं, कारण तिथेच आपल्याला सगळं जेवण बनवायचं असतं। प्रत्येक 15 दिवसांनी आपल्या घरात जे आर्टिफिशियल प्लांट्स आहे तेही स्वच्छ करून घ्या। आता पावसाळा चालू आहे त्यामुळे सगळेच प्लांट्स मी पाण्याने धुवून घेत नाही, नंतर सगळ्यात इझी वे मला जे काही प्लांट्स आहे ते सगळे मी एकत्र करते, बाथरूममध्ये घेऊन जाते आणि स्वच्छ नळाखाली ते सगळे धुवून घेते। आता सध्या पावसाळा आहे त्यामुळे जास्त धूळ येत नाही, म्हणून काही प्लांट्स मी कापडाने स्वच्छ करून घेतले, ओल्या कापडाने केले तरीही चालतील आणि ज्यावर जास्त धूळ असते ते प्लांट्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता यापैकी 3-4 प्लांट्सवर जरा जास्त धूळ बसलेली असते आणि हे प्लांट्सही डायनिंगवर असतं, सेंटर टेबलवर असतं, त्यामुळे हे मी स्वच्छ पाण्यानेच धुवून घेते, म्हणजे त्यावर जराही धूळ राहत नाही। आणि एकदम समोर असतं डायनिंगवर बसताना किंवा सेंटर टेबलवरही आपण काही खाण्याचा पदार्थ ठेवला तर तिथे स्वच्छता हवी, म्हणून अशा प्रकारे मी सगळे प्लांट्स स्वच्छ करून घेते। 6व्या नंबरची क्लिनिंग आहे चिमणी क्लिनिंग। प्रत्येक 15 दिवसांनी चिमणी ही क्लीन व्हायलाच पाहिजे।
जर जास्त मसाल्याच्या भाज्या बनत असतील तर त्याआधीही तुम्ही त्याची क्लिनिंग करू शकता. जेवढं लवकर क्लीन केलं तेवढं आपल्यालाही सोपं जातं आणि चिमणीही नेहमी क्लीन राहते. तर त्याचे जे फिल्टर आहेत ते मी काढून घेतले. त्यानंतर जो बाहेरचा भाग असतो तोही स्वच्छ करून घ्यायचा. त्यावरही तेलकट हात लागलेले असतात, स्टीम उडालेली असते, तर तोही भाग तेलकट होतो. तर थोडंसं विम जेल टाकलं आहे आणि पूर्ण चिमणी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर ज्या प्लेट्स काढल्या आहेत स्टीलच्या त्या गरम पाण्याने धुतल्यात तर लवकर निघतात. जनरली मी बाथरूममध्ये घेऊन जाते आणि गरम पाण्याने त्या स्वच्छ धुवून टाकते. आत्ता तर तेवढ्या खराब झालेल्या नाही आहेत, फक्त तेल दिसते आणि थोड्याशा तेलकट झाल्यामुळे त्या स्वच्छ कराव्याच लागतात. आतमध्येही तेलकटपणा खूप जाणवत होता. तर फक्त विम जेल मी छान स्वच्छ घासून घेतलं आहे आणि सॉफ्ट स्पॉन्ज आहे त्याने घासायचे आहे, नाहीतर स्क्रॅचेस येतील आणि मग ते चांगलंही दिसणार नाही. बरेचदा ना आपण कंटाळा करतो, 15ही दिवस होऊन जातात, 20 दिवस होतात आणि अशा वेळी आपण जेव्हा चिमणी धुवायला घेतो त्यावेळी ती खूप घाण झालेली असते, स्वच्छ करायलाही वेळ लागतो आणि अशामुळे ना आपली जी चिमणी आहे तीही खराब होऊ शकते. तर स्वच्छता ठेवण्यासाठी आणि आपल्या ज्या वस्तू आहेत त्याही मेंटेन किंवा जसाच्या तसा ठेवण्यासाठी आपल्याला वारंवार क्लिनिंग, स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे. त्यामुळे आपलंच किचन स्वच्छ दिसणार आहे आणि आपल्या ज्या वस्तू आहेत ज्या इतक्या महाग असतात त्याही नेहमीच चांगल्या आणि स्वच्छ राहतील. दिवाळी, दसरा, काही सणवार असेल किंवा घरी कोणी येणार असेल अशा वेळीच आपण क्लिनिंग करायची. मोस्टली किचनची क्लिनिंग तरी अशाच वेळी होते. ट्रॉलीज क्लीन करणं, बाकी शेल्फ क्लीन करणं, या सगळ्या गोष्टी आपण सणावाराच्या वेळी ना खूप जास्त करतो. पण त्यावेळीच आपल्यावर ना खूप जास्त भारही पडतो. असं करण्यापेक्षा जर प्रत्येक 15 दिवसाला जेवढ्या ट्रॉली आहेत तेवढ्या ट्रॉलीपैकी 2 ते 3 ट्रॉली आपण स्वच्छ केला तर आपल्या ट्रॉलीज ज्या आहेत त्या नेहमीच स्वच्छ राहतील. जी काही थोडीफार कचरा, धूळ वगैरे असते ती इझी जाते करायला, खूप जास्त भार पडत नाही. कारण महिन्याभराने, 2 महिने, 3 महिने किंवा नुसतं सणावाराच्या वेळी जर आपण ह्याची क्लिनिंग करायला घेतली तर मेहनतही खूप जास्त लागते आणि आपलं जे सामान आहे किंवा किचन ट्रॉलीज आहेत त्याही खूप जास्त खराब झालेल्या असतात. तर किचन ट्रॉलीजमध्ये आता तुमच्या SS ट्रॉलीज असेल तर त्या काढून तुम्ही स्वच्छ धुवू शकता. पण यामध्ये मी अशा प्रकारचे लायनर घातलेले आहेत. ते लायनर फक्त काढते आणि स्वच्छ नळाखाली धुवून घेते आणि ट्रॉलीमध्ये तेवढा जास्त कचरा नसतो तरी तोही स्वच्छ कापडाने पुसून घेते. आणि असं रुटीन प्रत्येक 15 दिवसांनी केलं तर डीप क्लिनिंग करण्याची तेवढी गरज पडत नाही आणि केलंही तर तेवढा भारही पडत नाही. त्यानंतर इथे मी फॅनची क्लिनिंग करते आहे, पण मोस्टली मॅक्सिमम टाईम हे काम अश्विनच करतात. सॅटर्डे संडे आला की फॅनची क्लिनिंग होत असते आणि फॅन क्लिनिंगसोबतच बाकीच्याही 1-2 क्लिनिंग आणखी मी त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. आपल्या घरात जेवढे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याकडे थोड्याफार छोट्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज क्लिनिंगच्या दिल्यात किंवा इतर काही रिस्पॉन्सिबिलिटी दिल्यात. जी घरातली स्त्री आहे तिच्या एकटीवर सगळा भार पडत नाही. सगळी क्लिनिंग जेव्हा एकटीलाच करावी लागते तेव्हा मात्र कधी कधी थोडासा स्ट्रेस येतो किंवा खूप अंगावर कामं आल्यासारखे होतात. म्हणून मी नेहमी सांगत असते की जे घरातली फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनीही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, क्लिनिंगची असू देत किंवा मग इतर कामांची असू देत. त्यामुळे आपलं घरच स्वच्छ राहणार आहे आणि एकट्या स्त्रीवर भारही पडणार नाही आहे. समजून घेतलं, हेल्प केली तर आपलंच काम हलकंही होतं आणि आपलं घरही स्वच्छ दिसतं. बरेचदा आपण घर पूर्ण स्वच्छ ठेवतो पण फॅन मात्र खूप धूळ असलेले किंवा खूप त्याला जाळी लागलेली असतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं वाटत नाही. कोणी घरी आलं असेल आणि त्यांचं लक्ष जर चुकून गेलं तर ते खूप अनहायजेनिक वाटतं, कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणून प्रत्येक वेळी थोडी धूळ असली तरीही फॅनची क्लिनिंग करून घ्या. त्यानंतर येतं फिल्टर क्लिनिंग आणि फ्रीज क्लिनिंग. आता हे दोन्ही क्लिनिंग असे आहेत की ते किती मेंटेन आहे किंवा किती खराब झाले यावर माझी क्लिनिंग असते. आता फिल्टरची क्लिनिंग मी इथे केलेली नाही आहे, फक्त वरून मी ते स्वच्छ करून घेतलं कारण वरूनही पुसणं ते तेवढंच गरजेचं आहे. कधी कधी हा शेल्फ नेहमीच उघडा असतो आणि त्यावर जर धूळ असेल किंवा जाळी लागलेली असेल तर ते स्वच्छ किंवा चांगलं दिसत नाही. आणि फिल्टरचा मेंटेनन्स आता लगेचच 2 दिवसात आहे म्हणून ते क्लीन न करता मी वरून पुसून घेतलं. जर मेंटेनन्स नसेल आणि पावसाळा आपल्याला जास्त क्लिनिंग करावी लागते कारण पाणी थोडंसं गढूळ येतं. RO असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण हे RO नाही आहे, नॉर्मल फिल्टर आहे. तर प्रत्येक 15 दिवसाला 20 दिवसाला मी त्याची स्वच्छता करत असते आणि मेंटेनन्स असेल तर मेंटेनन्सवाले करून जातात. त्याचप्रमाणे फ्रीज क्लिनिंग. आता फ्रीज क्लिनिंग ही प्रत्येक 15 दिवसाला होत नाही, ती महिन्याच्या क्लिनिंगमध्ये येतं. पण तरीही प्रत्येक 15 दिवस झाले
की आपण पूर्ण फ्रीज क्लीन न करता थोड्याफार गोष्टी क्लीन करू शकतो. म्हणजे कधी एखादा शेल्फ क्लीन करायचा असेल किंवा एखादा कंपार्टमेंट क्लीन करायचा असेल तर तो आपण तेवढा क्लीन करू शकतो. आता मी एक इथे छोटंसं जे हे आहे साईड शेल्फ ते क्लीन करून घेते आहे. त्यावर सांडली होती कॉफी. तर लहान मुलं असली ना घरात की बरीच स्वच्छता करावी लागते आणि तेवढ्याच लवकर ती घाणही होते वस्तू. तर ही जी क्लिनिंग असते ती वारंवार प्रोसेस असते आपली, वारंवार आपल्याला ती करावी लागते. तर फ्रीज क्लिनिंगचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यात फ्रीज ऑर्गनायझेशन प्लस फ्रीज क्लिनिंग हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. लिव्हिंग रूमची बऱ्यापैकी आपण स्वच्छता ठेवतो. किचन तर वारंवार आपल्याला स्वच्छ करावंच लागतं. राहतं काय आपलं बेडरूममध्ये फारशा अशा गोष्टी स्वच्छ करण्यासारख्या नसतात. जर आपण आपला बेड व्यवस्थित रोज क्लीन केला आणि आठवड्याच्या क्लिनिंगमध्येही बऱ्याचशा गोष्टी येतात ज्या बेडरूममध्ये इन्क्लूड आहेत. पण प्रत्येक 15 दिवसांनी आपलं जे पूर्ण वॉर्डरोब आहे त्यापैकी आपण 1 ते 2 शेल्फ आहे जे कप्पे आहेत ते स्वच्छ करून घेऊ शकतो. जर कपडे खूप अस्ताव्यस्त लागले असतील किंवा कुठलाही शेल्फ असू देत, तो एखादा शेल्फ आपण स्वच्छ करून घेतला आणि अशाच प्रकारे प्रत्येक 15 दिवसांनी 1 ते 2 कंपार्टमेंट स्वच्छ करून घेतले तर आपला पूर्ण वॉर्डरोब आपल्याला एकदमच काढून आणि इतका सगळा भार एकदम काढल्यानंतर सुरुवातीला छान वाटतं, पण ते सगळं करता करता खूप जास्त काम होऊन जातो आणि शेवटी आपल्याला त्याचा कंटाळा येतो. म्हणून थोडी थोडी कामं करा, सगळा भार एकदमच घेऊ नका. आणि आजची जी काही मी एवढी सगळी क्लिनिंग सांगितली आहे ती असं नाही आहे की ही सगळी क्लिनिंग एकाच दिवशी करायचं आहे. जेवढं तुम्हाला झेपतं, जेवढं तुमच्यानी होतं त्यानुसार तुम्ही ही सगळी क्लिनिंग डिस्ट्रीब्यूट करा. 1 ते 2 दिवसातही या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. असं नाही आहे की एकाच दिवशी ही सगळी क्लिनिंग करायची आहे. आता राहिलं वॉर्डरोबच्या बाबतीत, जर अशी क्लिनिंग आपण प्रत्येक 15 दिवसाला ठेवली ना तर वॉर्डरोब नेहमीच ऑर्गनाईज आणि नीटनेटकं राहतं. तर आज मी तुमच्याशी बऱ्यापैकी ज्या गोष्टी मी प्रत्येक 15 दिवसांनी करत असते, ज्या माझ्या क्लिनिंग रुटीनमध्ये येतात आणि अशा प्रकारे जर खरंच क्लिनिंग आपण केली तर आपलं घर खरंच स्वच्छ, नीटनेटकं आणि सुंदर दिसतं. मग ते जुनं घर असू देत किंवा नवं घर असू देत. आणि जर अशा प्रकारे तुम्ही तुमचं 15 दिवसाचं क्लिनिंग रुटीन फॉलो केलं तर घरातला कोपरा ना कोपरा हा एकदम नीटनेटका आणि नेहमीच स्वच्छ राहील. याचप्रमाणे वीकली रुटीनही मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी सगळ्यात शेवटी किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर वीकली रुटीनमध्ये मी काय काय क्लीन करते हेही त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि लवकरच मंथली क्लिनिंग रुटीनही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. मी भेटते तुम्हाला उद्या पुढच्या एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.